The Five Principles of Health and Longevity by Dr. Venkatraw. The Panchatantra means five principles which are represented by Dr. Venkatraw. First is 1 day fasting in a week. Second is 2 meals a day. Third, daily twice a prayer. Drink 2 to 3 2 to 3 liters of water daily. And fifth is 1 hour exercise daily. 1 day fasting. It is a complete abstinence from solid food except water and juices. Means डॉक्टर वेंकटराव कहना चाहते हैं कि हमें दिन में ज़्यादा से ज़्यादा जूसेस और वाटर या फिर लिक्विड फॉर्म में लेनी चाहिए, क्योंकि वो डाइजेशन में हमें हेल्प करते हैं और हमारी जो स्ट्रेंथ होती है वो बढ़ाती है. Fasting cleans our total digestive system because when we take a fast, then can I talk in Marathi? Is that okay to all? फास्टिंग म्हणजे उपवास, आणि उपवासमध्ये आपण काही खात पीत नाही. पण आपल्या इथे काय चालतं, आपण उपवासाच्या नावाखाली भरपेट जेवण करतो. उपवास करून काहीच फायदा नाही, फक्त आपण देवाला मनवत आहे, पण पोटाला पूर्ण इतकं जे पोटाला वर देण्याचं काम आहे ते पोट करत नाही आहे, डायजेशन करत नाही आहे. डायजेशनमध्ये आपल्याला उपाशी राहून म्हणजे एक दिवस फास्ट असं करायचं आहे की आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला थोडा टाईम मिळाला पाहिजे, तर ते पूर्ण शरीरावर लक्ष देतात. म्हणजे फास्टिंग केल्यानंतर आपली व्हायटल एनर्जी वाढते. आपल्या व्हायटल एनर्जी म्हणजेच आपण फास्ट केलं आहे समजा, तर आपला पाठदुखी पोटदुखी समजा जर पाय दुखत आहे कोणाचा, आपण डेली अन्न खातो, आपलं पूर्ण ध्यान फक्त डायजेशनवर जातं. आपलं फक्त ध्यान जर डायजेशनवरच राहिलं तर मग आपली बॉडी आपल्या पेनला कशी हील करेल. तर आपल्याला कसं आहे, फास्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ज्या दिवशी फास्ट करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही न्यूट्रिशन्स असतात बोन्समध्ये किंवा बाकी कुठल्या अवयवांमध्ये, ते न्यूट्रियन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम यूज करते आणि पूर्ण डायजेशनमध्ये हेल्प करते. त्यामुळे आपली व्हायटल एनर्जी वाढते. तर आपल्याला फास्टिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. Meals a day. Dr. Venkatraw was of the opinion of that eating 2 balanced meals a day great for healthy routine. Means we have to eat daily 2 balanced diets. म्हणजेच आपल्याला दिवसात फक्त 2 वेळा जेवण करायचं आहे, म्हणजे आपली बॉडी बॅलन्स राहणार. कारण आपलं जर पूर्ण पोटाचं आपल्या पूर्ण शरीराचं जर ध्यान फक्त आपल्या डायजेशनवरच राहिलं तर आपले बाकीचे काम कसे होणार. यामुळे आपल्या बॉडीमध्ये वीकनेस वाढत राहते. डॉक्टर वेंकटराव यांनी आपल्याला एक असं तत्व सांगितलं आहे का जेवणाच्या 3 घंट्या अगोदर आपल्याला जेवण करायचं, झोपायच्या 3 घंट्या अगोदर आपल्याला जेवण करायचं आहे. कारण तर आपण जेव्हा जेवण करून झोपतो लगेच तर ते डायजेशनमध्ये आपल्याला काहीच हेल्प होत नाही. डायरेक्टली सर्व आपण झोपून जातो तर सर्व क्रिया बंद होऊन जातात. तर जेवणाचे 3 प्रकार असतात, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विकमध्ये ते अन्न आहे ते जे आपल्याला डेली खायला पाहिजे, आणि राजसिकमध्ये खूप मसाले आणि असे पदार्थ आहेत की जे आपण फास्ट फूड म्हणजे बाहेरील वस्तू आपण जे घेतो आणि इंटेक करतो.